तर एसआयटीमध्ये धस यांचे नातेवाईक आहेत, 8ही अधिकाऱ्यांना बदला अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नीनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे। बीडमध्ये 2 मंत्री झाल्यानं धस यांच्या डोळ्यात खुपताय। वाल्मिक कराडच्या पत्नीनं हा आरोप केलेला आहे। धस जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला लक्ष्य करतायत असंही वाल्मिक कराडच्या पत्नीचं म्हणणं आहे। मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे जे धसचे जे नातेवाईक आहेत, जे त्यांनी आज एसआयटीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत, ते पूर्णला पूर्ण 8ला 8 लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणारे नातेवाईक तर नकोतच तिथं। उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देतंय की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत। शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची। त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय। जे 40 वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते आणि त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले। इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेंनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे, झाल्या गोल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात। ही एक धमकी दिलेली गोष्ट, ही एक गोष्ट। तिसरी गोष्ट म्हणजे